नमस्कार. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच मराठा उद्योजकतेला बळ देण्याचं काम करते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती उपस्थित आहे ज्यांनी लाखो लोकांसाठी रोजगार निर्माण केले. मावळ क्षेत्रात ज्यांना आदरानं प्रेमानं आप्पा असं संबोधलं जातं असे सर्वांचे लाडके रामदास काकडे साहेब. नमस्कार साहेब, स्वागत आहे तुमच्या आजच्या भागात. सर, तुम्ही एक शिक्षक होतात आणि शिक्षक ते आज इंडस्ट्रीमध्ये तुम्ही इतकं मोठं प्रस्थ निर्माण केलं. कसा प्रवास सुरू झाला RMK स्पेसेसचा? बेसिकली मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन जे काम करत आहे अतिशय सुंदर असं काम करत आहे. मी त्यांना खूप धन्यवाद देतो आणि मग सुरुवात करतो. माझं शेतकरी कुटुंब होतं, आई वडील शेतकरी, भावंड बहीण ह्या सगळ्या शेतीमध्ये काम करणारे. पण शेतीमध्ये काम करत असताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं ध्येय त्यांनी घेतलं होतं. आणि मग घरामध्ये गप्पा मारताना व्यवसायाचे विषय व्हायचे, नवीन काय घडलं त्याचा विषय व्हायचे, शेतामध्ये नवीन काय होतं त्याचे विषय व्हायचे. आणि आई आणि वडील भावंड हे खूप फ्युचरिस्टिक असे होते. अगदी आई मला धार काढायला शिकवण्यापासून मोळ काढायला शिकवण्यापर्यंत, किंवा मग ज्वारी कशी लावायची, बाजरी कशी लावायची, वडिलांनी सुद्धा भावंडांनी सुद्धा या सगळ्याकडे खूप असं लक्ष दिलं. खेळाडूंचं घर खरं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्या मनावरती, बालमनावरती होत 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 गेला आणि आपणही काहीतरी केलं पाहिजे. आणि मग ते ध्येय उराशी बाळगून सुरुवातीला एक पोट भरण्याचं साधन म्हणून मग नोकरी आवश्यक असते, शिक्षक म्हणून नोकरी केली. त्याचं उद्दिष्ट असं होतं की शिक्षक म्हणून नोकरी करताना अभ्यास करायला खूप मिळेल आणि अभ्यास करायला मिळाल्यानंतर पुढं शिक्षण घेता येईल आणि शिक्षण घेऊन मग वरच्या ध्येयापर्यंत जाता येईल. असं करताना मग नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळामध्ये पुण्याला या ठिकाणी मी नोकरी केली. आणि नोकरी करत असताना सुद्धा मग अनेक परीक्षा देत होतो आणि कंपन्यांमध्ये जात होतो. आणि हे सगळं करत असताना मग व्यवसाय घरामध्ये छोटाफार पद्धतीने चालू होता. आम्ही भाजी विकायला जायचं. मग भाजी विकताना चांगल्या पद्धतीने भाजी कशी विकायची हे त्याच्याबद्दल आपलं होतं. मग वीट भट्टीचा व्यवसाय करायचं, वाळूचा व्यवसाय करायचं आणि त्यातनं मग व्यवसायाकडे पावली वळली गेली. अर्थातच घर आणि समाज ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये खूप उपयोग झाला आणि मग आजचा जो उद्योग आहे तो उद्योग खऱ्या अर्थाने उभा राहिला. पण मग म्हणजे ज्याला तुम्ही पहिल्यांदा शिक्षक म्हणून काम करायचा, आता इंडस्ट्रियल एरियामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय, व्यवसाय इतका मोठा आहे, तर मग असं नाही वाटलं का तेव्हा की कुठेतरी उशीर झाला इंडस्ट्रीमध्ये यायला? कारण पहिल्यांदा तुम्ही शिक्षक होतात, तर असं काही जाणवलं का? नाही जाणवलं. कारण त्याचं कारण असं आहे, मी एज्युकेशन पूर्ण करता करता शिक्षकी पेशा करत होतो. अच्छा. आणि शिक्षकी पेशा करत असतानाच उद्योगात गेलो. ओके. हार्डली 23-24 ला व्यवसाय चालू केला. म्हणजे पॅरलली दोन्ही गोष्टी चालू होत्या. व्यवसाय, शेती, शिक्षण, नोकरी ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली चालू होत्या. त्यामुळे ते वेळ झाला. अच्छा अच्छा अच्छा. ओके. आणि RMK स्पेसेस आज बरेच पार्क आहेत, RMK स्पेसेसचे इंडस्ट्रियल पार्क आहेत, तर अशी कुठलं नाविन्य आहे, त्याचं कुठलं वेगळेपण आहे जे तुम्हाला तुमच्या बिझनेसला इतरांपेक्षा वेगळं बनवतं? RMK स्पेसेसची स्टोरी थोडीशी सुरुवातीला सांगतो मी. आम्ही क्रशर उद्योगामध्ये होतो. ओके. क्रशर मधनं प्रिकास्ट, क्रशरचा बसलो आणि प्रिकास्टकडे गेलो आम्ही. प्रिकास्ट इथं खूप चांगलं आहे. राम मंदिर असेल, सीमेवरती असेल, मुंबई आहे, पुणे मेट्रो आहे, यांना मी मटेरियल प्रिकास्टचं पुरवतो. ते चालू केलं. आणि मग रणजित, माझा मुलगा रणजित सिव्हिल झालाय, मुलगी MBA झालेली, नम्रता, ती सातारला दिलेली. तर रणजित ज्यावेळेस सिव्हिल झाला त्याला बरोबर ठेवला मी. त्यांनी गव्हर्नमेंटची कामं खूप केली. त्यांनी कोल्हापूर एअरपोर्टचं काही काम केलं, भक्ती शक्तीचा रोड केला, निगडी ते रोड केला, फोक्सवॅगन सारख्या कंपन्या बांधल्या. त्याला नाशिकला एक मोठं काम भेटलं 250 कोटीचं. म्हणजे रणजित, अरे गव्हर्नमेंटची कामं किती दिवस करणार तू? कोल्हापूरचं कागल MIDC मधले सगळे रस्त्यांनी डेव्हलपमेंट केली. त्याऐवजी म्हटलं तू जर तुला अगदी मार्केटिंगचं खूप नॉलेज आहे आणि चांगलं जर काम केलं आणि इंटरनॅशनल कंपन्या आज महाराष्ट्रामध्ये येतात,
तळेगाव प्रिफर करतात. हम्म. तर तळेगावमध्ये आपण जागा घेतल्या, त्या जागा जर आपण विकण्यापेक्षा तिथे इंडस्ट्रीयल फॅक्टरीज बांधून त्या रेंटल बेसिसवरती आपण दिल्या, आता डेव्हलप करून मग आपण जर त्या विकल्या तर चांगलं होऊन जाईल. तर त्याला आम्ही त्या इन्फ्रामधनं मग या रेंटल बिझनेसकडे आल्यानंतर त्यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. एक क्वालिटी आणि सर्व्हिस त्या दोन्ही गोष्टीवरती काम केलं. मस्त. आणि सर, जी नवीन मुलं आहेत, जी व्यवसायात येऊ पाहतात, तर अशांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन जी स्थापन केलेली जी मंडळी अतिशय चांगली मंडळी आहे. हे सगळीच मंडळी खूप चांगली मंडळी आहेत आणि एका अर्थानं एक सगळ्या बहुजन समाज आणि बाकी समाज, मी जातीयवाद कुठेही मांडत नाही, जात धर्म भेद लिंग हे कुठल्या व्यवसायाला असू नये, त्याला भाषा किंवा जागेची कुठली बंधनं असू नयेत. त्यामुळं हे जे असोसिएशन आहे त्यांना खूप धन्यवाद देईल. ते धन्यवाद यासाठी देईल मी की बेसिकली मराठा माणसं बघा तुम्ही, आपली जी माणसं आहेत ती फार विचार करत नाहीत. मी तक्रार करत नाही त्यांच्याविषयी, पण ती फार विचार करत नाही. पण ह्या असोसिएशनच्या माध्यमातून ती माणसं उद्योगाकडे जाण्यासाठी यांनी जी प्रेरित केलंय. आज जगामध्ये जे नवनवीन प्रकार नवनवीन शोध होत आहेत, नवनवीन उद्योग येत आहेत, उद्योगाचा ढाचा बदलला आहे, ॲडोमेशन मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यासाठी ही सगळी मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन जे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जगामध्ये जे चांगलं घडतंय त्या नवीन मुलांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. खूप प्रचंड वाचन केलं पाहिजे त्यांनी. आणि आज तुम्ही ॲपल घ्या, मायक्रोसॉफ्ट घ्या किंवा तुम्ही फोर्ड घ्या, टाटा घ्या, असं बाकी ज्या कंपन्या आहेत जगाच्या पातळीवर, AI सारखं टूल आज मोठ्या प्रमाणावरती येत आहे, खूप ॲप्स अगदी होत आहेत. ह्या मुलांनी अभ्यास केला पाहिजे. ह्या मुलांनी फक्त राजकारणाचा अभ्यास न करता सातत्याने नवनवीन काय जगामध्ये होत आहे त्याचा अभ्यास करून त्याचे ग्रुप बनवावे, त्याची चर्चा करावी. आणि हिंजवडीसारखा प्रकल्प आपल्या जवळ आहे, तळेगाव MIDC आहे, चाकण MIDC आहे. या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करून त्या मुलांनी मला काय करता येईल ह्याच्यामध्ये. सर, MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होणार आहे, तर त्या संबंधी तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? MEA खूप चांगल्या पद्धतीने हा उद्योगाचा एक्सपो घेत आहे. मी त्या ठिकाणी स्टॉल बुक केलेला आहे. मला त्यांनी स्टॉल बुक करण्याची संधी दिलेली आहे. त्या संधीतनंच नक्कीच माझा व्यवसाय वृद्धिंगत थोड्याच मदत होणार आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की आपणही आपला स्टॉल बुक करा आणि आपला व्यवसाय हा वाढीसाठी MEA जे प्रयत्न करतायत त्या प्रयत्नातून तुमचा व्यवसाय जागतिक पातळीवरती मोठा करा, ही सगळ्यांना विनंती. धन्यवाद.